आता 23 तारखेला आपण तिला कॉन्स्टिपेशनची ट्रीटमेंट सुरू केली होती. हो. तेव्हापासून जे सपोजिटरीज ते दिल्या होत्या त्या कंटिन्युअस तशाच द्याव्या लागल्या तुला, का मध्येच हो. खूप पातळ बितळ झालं होतं नाही. मोशन? नाही, तशाच सारखी द्याव्या ट्रीटमेंट झाली. औषधं सगळी घेतली तिनं. हो. काही त्रास केली की नाही, हे नको ते नको, नाही, टेस्ट बरी नाहीये, काहीच नाही. सारखं घेतलं तिनं. आता तू फर्स्ट टाइम आली होती तेव्हा मोशन कुठलं होत हा होतं? होतं. नंबर 1 होत होतं. आता कुठलं होतंय? आता हा होता. नंबर 3 व्हायलंय. ओके, बघू तू जरा साईडला. नंबर 3 व्हायला अजून हे झालेलं नाही. नाही, ओके, हे झालेलं पण नाही. आता मोशन रोज करते? रोज करते. तेव्हा रोज करत होती? नाही, हा 4-4, 5-5 दिवसानंतर हा. करायची. कधी संडासातून रक्त ते आलं होतं? रक्त नाही, पण अशा लेंट हा, तशीच येत होती. खूपच घट्ट हा, पण. खूप घटत होतं, पण तिला त्रास होत होता. बरं. आता सॉफ्ट येते, म्हणजे नंबर 3 येते, पण करते स्वतः. हो, स्वतः टॉयलेट करते. मध्ये जाऊन बसते. स्वतः करते. स्वतः हा. आता दुखत वगैरे काही हा. नाही, त्रास होत नाही. अगोदर ओके. काय रडायची. हा, ओके. आता वगैरे तसं काही नाही. रडत नाही. ओके ओके. आता काय आपण 15 दिवसात स्टेज 1 पासून स्टेज 3 वर आलेलो आहे. हो. आता आपलं काम आहे स्टेज 4 ला जायचं. ते मेंटेनन्स थेरपी आणि डोस चेंजेस मी करून देईन. चालेल. पण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आता जसं तुम्ही मॅनेज केलाय ना, हो. तसंच मी आता सांगते तसंच मॅनेज करायचं. कधीही स्टॉप करायचं नाही. जसं काल तुमची ट्रीटमेंट संपली, तुम्ही आज क्लिनिक मध्ये आला, तसंच म्हणजे ट्रीटमेंट संपली, आता मी थांबते, तिला बरं आहे, सॉफ्ट होते, ती बरी करते, आणि थोडे दिवस थांबून मग परत तसे छोटी छोटी लेंडी पडायला लागल्यानंतर आलं तर परत मला मेडिसिन तसे स्टार्ट करा पहिल्यापासून. सो आपण स्लो स्टेडी जाऊया पुढचे. आता हिला त्रास किती महिन्यापासून होता? 1 वर्षभर. सो रिमेंबर, 1 वर्षभर जर तिला प्रॉब्लेम होता ना, माझी ट्रीटमेंट पहिली 1-2 महिने फास्ट असणार, त्याच्यानंतर मेंटेनन्स थेरपी ऑलमोस्ट 1 वर्षापर्यंत उरणार. सो तेवढं 1 वर्ष मनात धरून जायचं. ओके, चल. Thanks for watching Dr. Poonam's vlog by Dr. Poonam Sambhaji, Child Specialist, Goa.